तर आत्तापर्यंत आपण फंक्शनच्या मेन टॉपिक डिस्कस केले होते की फंक्शन काय असतं, टाईप्स ऑफ फंक्शन कोणते कोणते, लॅम्बडा फंक्शन काय हे आपण डिस्कस केलं. फंक्शनमध्ये आपले कोणते कोणते आर्ग्युमेंट्स असतात, पोजिशनल कीवर्ड्स, अजून डिफॉल्ट आर्ग्युमेंट, आपण या सगळ्या गोष्टी शिकलो. स्कोपमध्ये ग्लोबल स्कोप काय असतो, लोकल स्कोप काय असतो, कसा इनर फंक्शन एका फंक्शनमध्ये दुसरं फंक्शन कसं यूज करतो, आपण ह्या गोष्टी सगळ्या डिस्कस केल्या फंक्शनबद्दल. आता मेन जो पार्ट आहे फंक्शनचा तो म्हणजे तुमचा कोणता आहे, रिकर्शनवाला. ही रिकर्शनची कॉन्सेप्ट तुमची डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदममध्ये पण यूज होणार आहे. इवन पूर्ण DSAमध्ये तुमच्या गोष्टी यूज होणार आहे. पुढं तुम्हाला क्विक सॉर्ट, मर्ज सॉर्ट, म्हणजे असे कितीतरी प्रॉब्लेम आहे जे रिकर्शनने आपण सॉल्व्ह करू शकतो. पण ही रिकर्शनची कन्सेप्ट नेमकी ॲक्च्युअलमध्ये काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर रिकर्शन असं समजू शकता, रिकर्शन काय आहे. रिकर्शन कोणाला माहिती का रिकर्शनबद्दल काही ऐकलं आहे तुम्ही? ऐकलेलं आहे, येस. तर रिकर्शन म्हणजे की फंक्शन कॉलिंग इट सेल्फ टू सॉल्व अ स्पेसिफिक प्रॉब्लेम. म्हणजे काय, की फंक्शन स्वतःला खूप वेळा कॉल करतो. काय करतो? कॉलिंग इट सेल्फ. फंक्शन कॉलिंग इट सेल्फ. तर असे कोणते प्रॉब्लेम राहतात की जे आपल्याला परत परत करायचे असतात. म्हणजे तुम्ही बघा, जर तुम्ही सर्चिंग आणि सॉर्टिंग केलं असेल तर क्विक सॉर्टमध्ये तुम्ही मर्ज सॉर्ट जर ऐकला असेल तर त्याच्यामध्ये काय करत होता तुम्ही, की डिवाईड करा, ॲरेला डिवाईड करा, मर्ज करा, सॉर्ट करा, मर्ज करा, सॉर्ट करा. एखादं काम काय करायचं तुम्हाला मल्टिपल टाईम्स करायचं आहे. तुम्ही म्हणशाल सर मल्टिपल टाईम्स करायला तर लूप होता ना. पण लूप काय, लूपमध्ये पण तुम्हाला एक स्पेसिफिक रेंज दिली जायची आणि कंटिन्युअसली ती गोष्ट काय तुम्हाला बनवावी लागायची. इटरेशन कुठून स्टार्ट करायचं, कुठे एंड करायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय तिथे डिफाईन करावं लागायच्या. आता जे फंक्शन आहे तुम्ही रिकर्शन म्हणू शकता, की रिकर्शनने ना खूप सारे प्रॉब्लेम DSAमध्ये तुम्ही बघितले ना, ऑलमोस्ट तुम्ही बघशाल की बऱ्याचशा ठिकाणी तुमची रिकर्शनची कन्सेप्ट यूजच होते. तुम्ही क्विक सॉर्ट घ्या, मर्ज सॉर्ट घ्या, नंतर ट्रीमध्ये घ्या तुम्ही BFS DFS जर तुम्ही ऐकलं असेल तर. अजून थोडं पुढं गेले तुम्ही तर लिंक लिस्ट, स्टॅक, क्यू, ट्री, ग्राफ, सगळ्यांच्यामध्ये काय तुमची ही कन्सेप्ट यूजच होणार. तर रिकर्शन म्हणजे काय आहे, फंक्शन स्वतःला काय करतो, पुन्हा पुन्हा कॉल करतो एक स्पेसिफिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. तर रिकर्शनची बेसिक्स जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर रिकर्शनमध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. काय असतं बेसिक, तुम्ही जर बघितलं रिकर्शनमध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे तुमची काय बेस केस आणि एक म्हणजे तुमची काय रिकर्सिव्ह केस. ते टाईम कॉम्प्लेक्सिटी, स्पेस कॉम्प्लेक्सिटी, जेव्हा मी DSA जर शिकवलं युझिंग पायथॉन DSA जर शिकवलं किंवा CCPP शिकवतो मोस्टली मी, पण तिथं पण तुमचं काय दोन केस असतात रिकर्शनमध्ये, एक बेस केस आणि एक रिकर्सिव्ह केस. बेस केस म्हणजे काय, जिथं रिकर्शन तुमचं स्टॉप होतं. काय स्टॉप रिकर्शन, रिकर्शन तुमचा तिथं स्टॉप होतं त्याला काय म्हणतो आपण, बेस केस म्हणतो. आणि एक असतो की जिथं फंक्शन स्वतःला पुन्हा पुन्हा कॉल करतो त्याला काय म्हणतो आपण, फंक्शन अगेन कॉलिंग itself अगेन अँड अगेन. ही काय झालं तुमचं रिकर्सिव्ह केस झालं. कोणतं झालं रिकर्सिव्ह केस, फंक्शन कॉलिंग इटसेल्फ अगेन अँड अगेन. अशा दोन केस असतात, एक असतं तुमची बेस केस आणि एक काय असते तुमची रिकर्सिव्ह केस. पण नेमकी काय कन्सेप्ट आहे, नेमकी असं काय आहे रिकर्शन म्हणजे काय, फंक्शन कॉलिंग इटसेल्फ म्हणजे काय. आता तुम्हाला एक इम्प्लिमेंट करून दाखवतो कोड, त्याच्यातून अजून जास्त गोष्ट कळतील तुम्हाला. ती सिम्पल काय आहे, आपलं पायथॉनचं फोल्डर ड्रॅग अँड ड्रॉप करतो याच्यामध्ये. आता मी एक पॉडकास्ट टाकणार आहे आपल्या चॅनलवर. त्याच्यामध्ये जे पुढे जाऊन फ्युचरमध्ये डेटा सायंटिस्ट वगैरे या गोष्टी जर करत असेल तर त्यांना ह्या टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. की म्हणजे त्यांनी कसं ॲमेझॉनमध्ये जॉब मिळवला, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मी डिस्कस केलेलं आहे. आणि इवन म्हणजे आपल्या भागातलाच पोरगा आहे तो, पण खूप पुढं गेला आहे असे. दिस इज माझ्यापेक्षा एक वर्षाने मोठा असेल फक्त, पण ॲमेझॉन वगैरे सगळं त्यांनी जॉब क्रॅक केलेली तिला डेटा सायंटिस्ट म्हणून असं. तो पण टीचर म्हणूनच होता फायनल इयरच्या याच्यामध्ये, पण आता त्यांनी बरंचसं जास्त अचीव केलं. तुम्हाला टाईम आहे ना?
म्हणजे 12 ते 1 होऊ शकतं का तुमचं? ठीक आहे. ही रिकर्शन हे लेक्चर आहे आजचं. हां, म्हणजे समजून जाईल तुम्हाला. कारण की क्लासेस अँड ऑब्जेक्ट चालू करणार होतो, पण हा टॉपिक बाकी होता. मला असं वाटलं कव्हर झाला यांचा टॉपिक. एक फंक्शनच्या नंतर टॉपिक राहतो, पण तुम्हाला समजून जाईल अशा वेळेने शिकवलं. तर रिकर्शन म्हणजे काय, की एक फंक्शन स्वतःला प्रत्येक वेळेस कॉल करतं. म्हणजे एक फंक्शन स्वतःला काय करतं, अगेन अँड अगेन कॉल करतं. म्हणजे कसं, इथं ना फंक्शनसाठी ना आपण डेफ कीवर्ड वापरतो. फंक्शन म्हणजे की एखादा टास्क तुम्हाला काय करायचं आहे, एक डिफाईन करायचं आहे. त्याच्यासाठी काय करतो आपण, त्याला डिफाईन करतो. जसं की मी इथं काय केलं, डेफ, आणि मला असं फंक्शन प्रिंट करायचं की तो मला काय करेल, हॅलो 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 प्रिंट करून देईल. तर मी काय केलं की से हॅलो नावाचं काय केलं, एक फंक्शन बनवलं. जिथं फंक्शन बनवतो ना त्याच्या पुढं काय असतं, एक डेफ कीवर्ड असतो, आणि एक म्हणजे त्या फंक्शनचं नाव, आणि एक म्हणजे काय तुमचं राऊंड ब्रॅकेट, पॅरेंथेसिस ब्रॅकेट आपले असतं. आता इथं काय करतो मी, की फंक्शन स्वतःला कॉल करत आहे. पण या फंक्शनमध्ये काहीतरी लाईन असेल ना, स्पेसिफिक लाईन ऑफ कोड असेल, की जो कोड आपल्याला काय करायचा, प्रत्येक वेळेस एक्झिक्यूट करायचा. मग आपण त्याला एका ठिकाणी डिफाईन करत असतो ना, तसंच मी काय केलं, इथं प्रिंट केलं. प्रिंट इथं केलं हॅलोला काय करायचं, मला प्रिंट करायचं. हॅलोला काय करायचं, प्रिंट करायचं. पण हॅलोला प्रिंट करत असताना मला त्याच्या पुढं काय पाहिजे, एक नेम पण पाहिजे, की कोणाचं नाव आहे, बरोबर. ते नेम पण मला पाहिजे, आणि हे नेम मी काय करतो, ॲज अ पॅरामीटर म्हणून फंक्शनमध्ये पास करतो. हे नेम काय झालं तुमचं, पॅरामीटर झालं. तर आर्ग्युमेंट कुठं पास करेल, ते फंक्शनला कॉल करताना मी काय करेल, आर्ग्युमेंट पास करेल. म्हणजे कसं, इथं बघा इथं काय केलं मी, त्या फंक्शनला एक्झिक्यूट जर करायचं असेल तर मला काय करावं लागेल, कॉल इथं करावं लागेल. आणि इथं मी नाव काय पास करतो, जसं की JAYS, जयेश मी इथं काय केलं, पास केलं. आता मी काय करतो, की मला आहे ना हा हॅलो मेसेज काय करायचं आहे, मला पाहिजे, आणि आपलं नेम तिथे जाऊन पास झालं पाहिजे. हे ह्या फंक्शनचं काम आहे. हे काय, या फंक्शनचं काम आहे. मी इथं काय करतो, याला रन करतो. तर हॅलो जयेश तुमचं काय येऊन लागणार आहे. जयेश कुठं पाठवलं, तुम्ही फंक्शन कॉल करत असताना इथं बघा, जयेश कुठं पाठवलं, की फंक्शनला कॉल केलं. जे फंक्शनचं नाव आहे ते इथं कॉल केलं. त्याच्यामध्ये काय पाठवलं मी, ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून पास केलं. वरती रिसीव्ह करण्यासाठी वरती काय बनवलं मी, इथून पास केलं. म्हणजे वरती कोण आहे, तुमचा नेम नावाचं एक पॅरामीटर आहे, आणि हॅलो, आणि ही नेममध्ये जी व्हॅल्यू आली ती काय होणार आहे, तुमची पास होणार आहे. एक टास्क मी इथे डिफाईन केला. आता मी काय करतो, की फंक्शन कॉलिंग इट सेल्फ, म्हणजे काय, फंक्शनला मला परत कॉल करायचे. म्हणजे काय इथं बघा, मी फंक्शनला एकदा असं कॉल करू शकतो. जसं की मी फंक्शनला परत कॉल कसं केलं, की इथं केलं मी से हॅलो, आणि इथं काय केलं मी, जसं की ओम नाव पास करून दिलं. काय केलं, ओम नाव इथं पास केलं. इथं रन केलं तर काय येणार आहे, पहिलं तुमचं हॅलो जयेश येईल, नंतर हॅलो ओम. आता काय करतो, नेक्स्ट काय करतो, की हे फंक्शन इथं न कॉल करता मी काय करतो, इथं कॉल करतो इनर फंक्शन म्हणून कॉल. एक असं समजवतं की सेम फंक्शनला तुम्ही त्याच फंक्शनमध्ये कॉल केलं. काय केलं, सेम फंक्शनला तुम्ही त्याच फंक्शनमध्ये कॉल केलं. मी इथं काय करतो, रन करतो. इथं बघा एक एरर आलं. बघा काय आलं, हॅलो जयेश तुमचं एकदा दिसेल, तुम्हाला बघायचं आहे तुम्हाला. इथं बघा हॅलो जयेश तुम्हाला दिसला एकदा. इथं बघा स्टार्टिंगला हॅलो जयेश दिसला, पण त्याच्यानंतर काय तुमचं ओम 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 काय होत गेला, मल्टिपल टाइम्स प्रिंट होत गेला. काय गेला, मल्टिपल टाइम्स प्रिंट होत गेला. पण असं का झालं, मल्टिपल टाइम्स प्रिंट होत गेला. आणि एक लास्टला एरर पण आलं, की मॅक्झिमम रिकर्शन डेप एक्सिडेड. म्हणजे काय, की तुमची जी ओम जे प्रिंट करताय तुम्ही कंटिन्युअसली ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून तुम्ही ती गोष्ट पास करताय, त्याने रिकर्शनची मॅक्झिमम डेप म्हणजे काय, इन्फिनिटी, की ती केस तुमची कुठपर्यंत जाते, इन्फिनिटीमध्ये चालते. पण आता ही गोष्ट मला सांगा, एखादं काम आपल्याला वारंवार करायचं ही गोष्ट खरी आहे, की पण आपल्याला कुठेतरी स्टॉप पण घ्यावा लागेल ना. जसं की ॲरेला आपण काय करतो, डिवाईड करतोय, मर्ज करतोय, सॉर्ट करतोय, पण ॲरेची पण काहीतरी फिक्स लेंथ असेल ना. कंटिन्युअसली थोडी आपल्याला ते काम करायचं, कुठेतरी आपल्याला थांबावं लागणार आहे, आलं ना. तर ते म्हणजे हा जो कॉल दिला ना, यालाच काय म्हणतात, की फंक्शन कॉलिंग इट सेल्फ. की सेम फंक्शनला तुम्ही काय करता, परत कॉल करता, आणि यालाच आपण काय म्हणत असतो, रिकर्शन म्हणत असतो. काय म्हणतो, रिकर्शन म्हणजे काय, फंक्शन कॉलिंग इट सेल्फ. की सेम फंक्शनला काय करतो आपण, परत कॉल करतो, आणि हा जो कॉल असतो याला काय म्हणतो आपण, रिकर्सिव्ह कॉल म्हणतो. आता हा रिकर्सिव्ह केसमध्ये काय झालं, की आपल्याला कुठेतरी थांबावं पण लागणार आहे. असं जर इन्फिनिटीमध्ये चाललं गेलं तर तो कोड आपल्यासाठी चांगला राहील का, नाही. मग आता मला काय करावं लागेल, 2 केस घ्यावं लागतं. 2 केस कोणते,
इथं सांगितलं मी तुम्हाला स्टार्टिंगला लेक्चरच्या, की या दोन केस रिकर्शनमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट. एक म्हणजे काय तुमची बेस केस आणि एक असते तुमची रिकर्सिव्ह केस. बेस केस का? कारण इन्फिनिटीमध्ये गोष्ट जाती, मला कुठेतरी थांबवावं लागणार आहे. तर थांबवायचं कसं? ही बेस केसमध्ये डिफाईन करतो आपण. स्टॉप रिकर्शनला स्टॉप करण्यासाठी जी केस लिहितो ती कुठे लिहितो आपण? बेस केसमध्ये लिहितो. रिकर्सिव्ह केस म्हणजे काय? फंक्शन कॉलिंग इट सेल्फ अगेन अँड अगेन. म्हणजे काय की रिकर्सिव्ह केस जे काम आपल्याला करायचे ते एक केसमध्ये घेऊ आपण, आणि कुठे स्टॉप करायचे ते एक केसमध्ये घेऊ. अशा दोन केस आपल्याला प्रत्येक प्रोग्राममध्ये दिसतात. आलं ना? तर हा एक सिम्पलचा, तुम्ही काय म्हणू शकता की एक सिम्पलचा प्रॉब्लेम आपण केलेला आहे. हा लूपनी पण करू शकतो एखादा प्रॉब्लेम. तुम्ही हा टास्क लूपनी पण करू शकता, पण लूपला तुम्हाला मॅक्झिमम किती कंडिशन आहे हे आपल्याला द्यावं लागेल. सिम्पल आता काय करतो मी, एक प्रोग्राम घेतो, सम ऑफ एन नॅचरल नंबर. एक असा वे जो काय आहे तुमचा फॉर लूपनी करतो, आणि तोच सेम वे मी काय करतो रिकर्शननी कसं करतो हे तुम्हाला दाखवतो. समजलं? तर सिम्पल काय करतो मी, एक एक्झाम्पल घेऊ आपण, त्याच्यावर गोष्टी जास्त क्लिअर होतील तुमच्या. सम ऑफ एन नॅचरल नंबर सांगता येईल प्रोग्राम तुम्हाला? सांगता येईल का? सम ऑफ एन नॅचरल नंबर शिकवलं तर आहे मी. सांगा काय करायचं सगळ्यात पहिले. घेतलं मी इनपुट, जसं की मी नम नावाच्या व्हेरिएबलमध्ये काय घेतलं, इनपुट घेतलं की पहिल्या 5 नंबरची मला काय पाहिजे, सम पाहिजे. हे झालं. स्टार्ट कुठून करतो? आपले नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होता? फॉर आय इन अ रेंज. स्टार्ट कुठून होतं आपले? 1 पासून 5 पर्यंत जायचे, म्हणजे नम प्लस 1 घ्यावं लागेल ना आपल्याला, कारण की माहिती लास्टवाला आपला काय होतं, एक्सक्लूड होतं. बरोबर? नम प्लस 1. आणि नंतर काय करायचं आपल्याला, अजून एक गोष्ट घ्यायची, सम इज इक्वल टू 0. सम इज इक्वल टू 0 काय घेतो आपण? कारण आपला तो एंड रिझल्ट कशा स्टोअर होणार आहे? सममध्ये जाऊन स्टोअर होणार आहे. आलं ना? आणि नंतर काय करतो आपण, सम इज इक्वल टू सम प्लस आय. बरोबर? या आयमध्ये तुमचे एक नंबर येते 1 पासून तर 5 पर्यंत, त्यांना काय करणार आहे मी एक ॲड करत चालणार आहे. आणि नंतर काय करेल मी, ह्या लूपच्या बाहेर येऊन त्या समला काय करेल मी इथे प्रिंट करेल. काय करेल? या समला प्रिंट करेल. आता सम झालं की आपण त्याला कसं परफॉर्म करतो, 1 पासून तर त्या नंबरपर्यंत गेलो आपण, आणि जी सममध्ये लास्टला व्हॅल्यू असेल ती काय होईल, तुमची प्रिंट होईल. ही लॉजिक तुम्हाला माहिती. बरोबर? लॉजिक कसं माहिती तुम्हाला, की सगळ्यात पहिले काय होतं तुमची 1 येतो, 1, मग 0 हा राहतो, मग 0 प्लस 1 किती होतं तुमचा 1. नंतर सममध्ये नवीन व्हॅल्यू काय होऊन जाते तुमची 1. नंतर काय होते 1 प्लस 2 येईल ना, एक इन्क्रीमेंट होईल ना, सम प्लस आय करतोय. पहिल्यांदा आयची व्हॅल्यू काय होती 1 होती, नंतर इन्क्रीमेंट होऊन काय झालं तुमचं 2 झाले ना. 1 प्लस 2 किती झाले तुमचे 3. सममध्ये नवीन व्हॅल्यू काय आली तुमची 3. 3 प्लस 3 6 झालं. 6 प्लस 4 10 झालं. नंतर काय 10 प्लस 5 15 झालं. तर अशा प्रकारे काय तुम्ही एक सम काढू शकता. हे ठीक आहे, फॉर लूपने आपण करू शकतो. मी लास्टला तुम्हाला हे पण सांगणार आहे की रिकर्शन कुठे यूज करायचं, फॉर लूप कुठे यूज करायचं. पण आता त्या दोघांमध्ये डिफरन्स काय ते पण तुम्हाला समजेल. पण मला ना हे काम जे परत परत करायचं आहे, जिथं परत परत गोष्टी करायच्या आणि तिथं आपण काय यूज करतो, सिम्पल काय यूज करतो आपण, रिकर्शननी यूज करतो. काय यूज करतो? रिकर्शननी यूज करतो. रिकर्शन मी काय सांगितलं की एक फंक्शन बनवा. तुम्ही काय केलं की मी काय केलं, एक सम नावाचं काय केलं, एक फंक्शन बनवलं. काय केलं? सम नावाचं एक फंक्शन बनवलं. याच्यात काय पास करावं लागणार आहे मला, नंबर पास करावं लागणार आहे. काय पास करावं लागणार आहे? नंबर पास करावं लागणार आहे. नंबर का पास करतो आपण माहिती? नंबर म्हणजे की किती 5 नंबर पाहिजे की 3 नंबर पाहिजे की 4, ते आपल्याला पास करावं लागतं. नंतर काय करावं लागेल आपल्याला, मला सांगा, इथे कुठेतरी थांबावं लागणार आहे ना, एक बेस केस बनावं लागेल ना, की थांबायचं कुठे आहे आपल्याला ते पण बघावं लागेल. इथं मी काय करेल, बेस केस लिहील, आणि इथं रिटर्न काय करायचं ते पण इथं लिहील मी. आणि एक तुमचे असेल एल्स, अदरवाईज तुम्हाला काय करायचं, त्या फंक्शनला परत एकदा कॉल करायचं, म्हणजे काय रिकर्सिव्ह केस. काय करायचं? रिकर्सिव्ह केस तुम्हाला लिहावं लागेल. एक बेस केस असेल आणि एक काय असेल तुमची रिकर्सिव्ह केस असेल. मला सांगा, सम करतो म्हणजे काय करतोय आपण? काय करतोय सम करतो म्हणजे? ॲड करतोय ना. ही ॲडिशन कुठं थांबते पण तुमची? मला हे सांगा, जर मी असं केलं की नम प्लस सम नावाचं जे फंक्शन आहे, इथं काय केलं, नम -1 केलं.
नम मायनस 1 केलं तर काय होईल सांगा मला. पहिला 5 येईल, नंतर काय येईल तुमचा 4 येईल, 3 येईल, 2 येईल, 1 येईल. बरोबर. मग मला स्टॉप कुठं करायचं आहे? एक आला काय करायचं मला? स्टॉप करायचं. कुठं एक आला तर नममध्ये तुमची व्हॅल्यू एक आला तर म्हणजे इथं काय येणार आहे तुमचं 0. मग जर माझा नम इज इक्वल टू 0 झाला तर मला काय करायचं आहे इथं? नम इज इक्वल टू 0 झाला तर मला काय करायचं इथं? रिटर्न करायचं. रिटर्न इन द सेन्स रिटर्न 0 करायचं मला सांगा एखाद्या नंबरमध्ये 0 ॲड केल्यावर काही फरक पडतो का? नाही ना. मला सांगा पहिल्यांदा काय आला तुमचं? पहिल्यांदा काय आला? या फंक्शनला मी कॉल केलं, याच्यात काय पास केला मी? 5 पास केला. 5 गेला कुठं गेला? इथं गेलं. नंतर काय आलं तुमचं? 5 इक्वल टू 0 आहे का? मला सांगा 5 इक्वल टू 0 आहे का? नाही. मग काय तो एल्स पार्टमध्ये येईल. एल्स पार्टमध्ये काय होईल तुमचं? एल्स पार्टमध्ये काय होईल तुमचं? इथं येईल 5 प्लस सम ऑफ काय होईल तुमचं? नम मायनस 1 म्हणजे काय? 4 ना. 5 मायनस 1 म्हणजे काय? 5 मायनस 1 म्हणजे काय तुमचं 4 होईल. आलं ना? हां बोला काय? हां बोला ना. फाईव्ह प्लस काय केलं? सम ऑफ नम मायनस 1 म्हणजे काय केलं रे आपण इथं? त्याच फंक्शनला परत कॉल केलं ना. याच फंक्शनला काय केलं मी इथं? कॉल केलं. नम मायनस 1 म्हणजे काय? 5 मायनस 1 म्हणजे काय तुमचं झालं? 4 आला. पण सममध्ये नवीन व्हॅल्यू काय आली? नममध्ये नवीन व्हॅल्यू काय आली तुमची? 4 कुठं गेला तुमचा? इथं गेला. आता इथं गेल्यानंतर त्यांनी काय बघितलं की इथं 4 आला. मला सांगा 4 इक्वल टू 0 आहे का? नाही. मग हा ब्लॉक चालेल का तुमचा? नाही. मी तर इथून रिटर्न काय झालं होतं फंक्शनला? जिथं तुम्ही कॉल केलेले त्या फंक्शनला पहिल्यांदा रिटर्न काय झालं होतं तिथं? 5 झाला होता ना. काय झालं होतं? 5 झाला होता. आता दुसऱ्यांदा रिटर्न काय होईल इथं? 4 होईल ना. 5 प्लस काय होईल तुमचं? 4 तुमचा रिटर्न होईल प्लस तुमचं काय सम ऑफ काय होईल तुमचं? 4 मायनस 1 म्हणजे काय? 4 प्लस काय होईल तुमचं? सम ऑफ 3 होईल ना. 4 मायनस 1 म्हणजे काय? 3. नमची नवीन व्हॅल्यू काय झाली तुमची? 3. मला सांगा 3 कुठे गेला? वरती गेला. 3 इक्वल टू 0 आहे का? नाही. मग रिटर्न 0 होणार आहे का? नाही. मग एल्समध्ये येईल. परत काय होईल तुमचं? इथं नवीन गोष्ट येईल 3 प्लस सम ऑफ नम मायनस 1 म्हणजे काय तुमची? 2 गेली. बरोबर. मग इथं पहिल्यांदा काय आलं? 5 आलं. 4 आल्यानंतर काय आलं तुमचं? 3 आलं. 3 प्लस तो सम ऑफ 2 येईल. सम ऑफ 2 वरती बघितलं त्यांनी किती झालं तुमचं? 2 गेला इथं. 2 इक्वल टू 0 आहे का? नाही. मग इथं काय आलं नवीन व्हॅल्यू? 2 प्लस सम ऑफ काय केलं तुम्ही? 2 मायनस 1 म्हणजे काय? 1. किती झालं तुमचं? 2 प्लस सम ऑफ 1 म्हणजे किती झालं? लक्ष आहे ना. 2 प्लस सम ऑफ 1 म्हणजे किती झालं तुमचं? सम ऑफ 1 म्हणजे आता परत 1 नवीन व्हॅल्यू गेली. 1 गेली. इथं किती झाली तुमची? इथं 2 तर येणाराचे. पुढची व्हॅल्यू काय झाली तुमची? 1 इक्वल टू 0 आहे का? नाही. 1 प्लस सम ऑफ 0 काय आलं? सम ऑफ 0. ही किती झाले तुमचे? 1 येईल इथं आणि सम ऑफ 0 तुम्ही बघा 0 इक्वल टू 0 आला ना. मग रिटर्न काय करायचं तुम्हाला? 0. रिटर्न 0 म्हणजे लास्टला काय होणार याच्यामध्ये? तुमचं 0 ॲड होणार आहे. मी काय सांगितलं कोणत्याही नंबरमध्ये 0 ॲड केला. इथं पण आपण बघा स्टार्टिंगला काय घेत होतं? 0. इथं काय केलं? 0 ॲड झाला. मग तुम्हाला काय करायचं? बेस केसनी काय सांगितलं की रिटर्न 0 म्हणजे काय? इथं आता तुम्ही काय करा? स्टॉप करा. आणि आता इथं काय झालं तुमचं? रिकर्शन काय झालं? बेस केस ट्रू झाली म्हणजे काय? तुमचं रिकर्शन स्टॉप झालं. आणि स्टॉप झाल्यानंतर तुम्ही जेव्हा या समला प्रिंट करशाल तर तुम्हाला लास्टला याचा रिझल्ट किती मिळेल तुम्हाला? 15च मिळेल ना. 5 4 3 2 1 15च मिळेल ना. तर अशा प्रकारे काय तुमचं रिकर्सिव्ह वर्क करतं. एक बघा तुम्ही फॉर लूपनी मी केलं आणि दुसरं बघा मी कशाने केलं? रिकर्शनच्या बेसवर केलं. समजलं? एक फॉर लूपनी केलं आणि एक कशाने केलं? मी रिकर्शनच्या बेसने केलं. तर हा पूर्ण वे रिकर्शनमुळं काय झालं सांगा बरं मला? ही गोष्ट दिसते तुम्हाला? स्टार्टिंग केस नम प्लस 1 परत तुम्ही बघा सम इज इक्वल टू सम प्लस आय प्रिंट सम. थोडंसं स्टार्टिंगला ज्यांना आहे थोडंसं जो प्रॉब्लेम आपण फॉर लूपनी पण सॉल्व करू शकतो सेम प्रॉब्लेम तुम्ही काय एक रिकर्शननी पण सॉल्व करू शकता. पण रिकर्शननी बघा फक्त तुम्हाला काय बघायचं आहे की ते मॅथमॅटिकल रिलेशन बघायचं आहे तुम्हाला त्यांच्यामधलं आणि एक फंक्शन बनवायचं आहे
फंक्शनच्या बेसिसवर विचार करायचा आणि कुठं थांबायचं ते बघायचं फक्त. समजलं? तर याला आपण इम्प्लिमेंट करून बघू. आले ना, तर आपल्याला अजून खूप सारे प्रॉब्लेम इथं डिस्कस करायचे. रिकर्शन तुमचा हा टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही काय करताय पुढे डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम करत असाल तर, किंवा कोणताही टॉपिक शिका, एव्हरीथिंग इज अराउंड फंक्शनचे तुमचं. तर रिकर्शनचं एक एक्झाम्पल घेतो मी. एक्झाम्पल ऑफ रिकर्शन. सिम्पल काय केलं मी, एक फंक्शन बनवलं. काय नावाचं केलं, डेफ सम नावाचं फंक्शन केलं. याच्यात काय पास केलं मी, नम इथे पास केलं. नंतर काय पास केलं मी, बेस केस घेतली. इफ बेस केस काय, नम इक्वल टू 0 झाल्यावर मी काय केलं होतं, रिटर्न काय केलं होतं तुमचं, रिटर्न 0 केलं होतं, बरोबर. नंतर काय केलं, एल्स काय केलं मी, एल्स मी इथं केलं कोलन. रिटर्न काय करायचं तुम्हाला, नम ऑफ, इथं काय करायचं आहे, नम ऑफ सम ऑफ, इथं काय केलं मी, नम -1. काय केलं, नम -1. समजलं. नंतर काय करायचं आपल्याला, की लास्टला त्या फंक्शनमधून जी आपल्याला व्हॅल्यू येईल तिला काय करायचं, तुम्हाला आधी फंक्शनला कॉल करायला लागेल. कॉल करून कोणी नाही केलं तर काय होईल, पहिल्या 5 नंबरचं पाहिजे. आणि जे फंक्शनमध्ये रिझल्ट येतो त्याला काय करायचं आपल्याला, रिटर्न जो रिझल्ट येतो लास्टला त्याला काय करायचं, मला प्रिंट पण करायचं आहे ना. काय करायचं, प्रिंट करायचं आहे. जेव्हा मी याला रन करेल, या बघा, जेव्हा मी याला रन केल्यानंतर बघा काय आलं तुमचं, काय आलं, 0 तुमचं आलं. का 0 आलं, सम ऑफ नम -1. रिटर्न काय केलं तुम्ही, की जेव्हा नम इक्वल टू तुमचं 0 येईल तेव्हा रिटर्न काय करायचं तुम्हाला, 0 करायचं. इथं काय करायचं होतं, मल्टिप्लिकेशन काय ॲडिशन करायची होती. मग लास्टला तो 0 आला, त्यांनी काय केलं, डायरेक्टली 0नी मल्टिप्लाय केला, म्हणून आपला रिझल्ट काय आला, 0 आला. इथं रन केलं मी, याला आला 15 आला. तर अशा प्रकारे काय तुम्ही रिकर्शननी पण सेम प्रॉब्लेम्स करू शकता. आलं ना. हे एक्झाम्पल लिहून घ्या तुमचं. तुम्हाला एक इथं नाव द्या, ही तुमची काय आहे, एक काय तुमची बेस केस आहे, काय बेस केस आहे. आणि ही तुमची काय आहे, रिकर्सिव्ह केस आहे, रिकर्सिव्ह केस. अशा 2 केस आहे तुमच्या, एक बेस केस आणि एक काय आहे, रिकर्सिव्ह केस. समजा क्या, लिखो इसे. आता फॅक्टोरियलचं घेऊ आपण. फॅक्टोरियल अजून एक करू शकतो आपण. इथं जर मी इथं काय केलं, की 0च्या ऐवजी लास्टला 0 ॲड करण्यापेक्षा एक काय करतो मी, मला सांगा, रिटर्न 1. नम इक्वल टू 1 झाला आणि त्याच्या जागी जर डायरेक्ट आपण 1 केलं तर 1 आला, लगेच 1 होईल ना ॲड. रिटर्न 0 म्हणजे काय, 0 ॲड होत होता आणि आपल्याला 2 नंतर काय पाहिजे होता, 1च पाहिजे होता ना. मग असं पण एक करू शकतो तुम्ही, रिटर्न काय करू शकता, 1. 0 ॲड करण्यापेक्षा काय, इथं बघा सेमच आन्सर येतो आहे तुमचं बेस केसमध्ये. समजलं का तुम्हाला. मी काय केलं इथं, की 1 का केलं, लास्टचा 1 येत होतं बघा, आपण एक्स्ट्रा 0 ॲड करत होतो ना, की नम इक्वल टू 0 येईपर्यंत वेट करत होतो. मग एक केस आपली वाचली ना रिकर्शनमधली, की नम इक्वल टू 1 झाला तर तुम्ही काय करा, रिटर्न 1 करून द्या. लास्टला इथं करत होतो बघा, इथं काय करत होतो मी, की पार 0चं वेट करत होतो मी. 0चं वेट करण्यापेक्षा इथंच मी खतम केला असं ना. सम इक्वल टू 1 झाला, इथं नम इक्वल टू 1 झाला, म्हणजे रिटर्न काय केलं असतं, 0च्या ऐवजी 1 करून दिलं, झालं आपलं. तर हा एक वे, तुम्ही मल्टिपल गोष्टी करू शकता. बेस केस फाइंड करणं एक चांगलं आहे. आता फॅक्टोरियलचं घेऊन घेऊ आपण, म्हणजे अजून तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. त्याच्यानंतर तुम्हाला एक स्टॅकचं काय राहतं ते शिकवायचं. रिकर्शन स्टॅक कसं असतं, वर्क करतो, रिकर्सिव्ह ट्री कशी वर्क करते ते शिकवायचे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला टाईप्स ऑफ रिकर्शन शिकवायचं.
आणि नंतर तुम्हाला रिकर्शन वर्सेस लूप हे टॉपिक तुम्हाला सांगणार आहे. रिकर्शन कुठं कुठे यूज होतं अजून एक्झाम्पल तुम्ही बघितलं फिबोनाची सिरीजमध्ये आहे, बायनरी ट्री आहे, ग्राफ DFSमध्ये आहे, ते सगळं आपण घेऊ. आता तुम्हाला मी DSA शिकवत नाही, नाही तर मी रिकर्शन 5 लेक्चर घेऊ शकतो DSAमध्ये. पण आता आपण DSA शिकतो आहे का? आपलं कोअर काय चालू आहे? पायथॉन. आणि जेव्हा DSA शिकवायचं तेव्हा मी DSA पण केली. डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम युजिंग पायथॉन. आणि आजकाल DSAला पण डिमांड आहे की AIच्या युगामध्ये तर ChatGPT खूप जास्त कोड आपल्याला देऊन देतो. मग कोणता कोड हा ऑप्टिमाइज आहे, कोणता कोड आपल्यासाठी चांगला आहे, हे जे त्यांचं बेसिक कोडिंग म्हणजे इन द सेन्स की त्यांनी डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम खूप जास्त स्ट्रॉंग आहे ना, तर असे लोक खूप जास्त टिकतील. झालं. आता काय करायचं आहे आपल्याला, जसं हे समचं केलं ना तसंच फॅक्टोरियलचं करायचं. सांगा बरं मला काय करावं लागेल फॅक्टोरियल करायचं तर. फॅक्टोरियल ठीक आहे, चला पुरं फ्रेशमध्ये सांगतो तुम्हाला, तुमचे अजून बेसिक जास्त स्ट्रॉंग होतील. फॅक्टोरियल जसं की 5 फॅक्टोरियल करत होतो आपण, 5 × 4 × 3 × 2 × 1. तुम्ही मॅथमध्ये हा फॉर्म्युला बघितला आहे का? n फॅक्टोरियल इज इक्वल टू n × n-1 फॅक्टोरियल. बघितला ना मॅथमध्ये हा फॅक्टोरियल, हाच फॉर्म्युला बेसिस वर्क करतो आहे ना. तर सेम आता काय करायचं आहे, इथं जी गोष्ट लिहिली मी, इथे जी गोष्ट लिहिली की 5 फॅक्टोरियल इज इक्वल टू 5 × 4 × 3 × 2 × 1 म्हणजे n फॅक्टोरियल इज इक्वल टू n × n-1 फॅक्टोरियल. मॅथमॅटिकल रिलेशन भेटलं, डायरेक्ट काय लावा, रिकर्शन लावून द्या ना. रिकर्शनमध्ये काय करायचं, जसं की मी एक काय केलं, एक फंक्शन बनवलं. कोणत्या नावाचं, काय नावाचं फंक्शन बनवलं की फॅक्ट नावाचं एक फंक्शन बनवलं. काही पण नाव देऊ शकता, फॅक्टोरियल नावाचं बनवतो. चला इथं काय आलं तुमचं, एक नम नावाचं तुम्ही एक पास केलं, जसं की 5 तुम्ही पास केला फंक्शनला कॉलिंग करत असताना. इथं काय बनवलं, एक फंक्शन बनवलं डेफ फॅक्टोरियल नम नावाचं. मी काय केलं आता की सिम्पल माझी एक बेस केस पण आहे ना. मला सांगा फॅक्टोरियलला आपण काय करत होतो, लास्टला 0 आल्यावर आपण काय करत होतो, 0 पाहिजे होता का आपल्याला? नाही. मग मला सांगा जर n = 0 आला किंवा ऑर कशासाठी वापरतो, दोन्हीपैकी एक जरी आला तर मला सांगा बेस केस काय बनवला आपली, इफ तुमचा नम इक्वल टू काय आला तुमचा 0 आला, ऑर नम इक्वल टू काय आला तुमचा 1 आला, तर तुम्हाला काय करायचं आहे, रिटर्न काय करावं लागेल तुम्हाला, 1 करावं लागेल ना. रिटर्न 1 काय करावं लागेल मला सांगा, कोणत्याही नंबरला 1नी मल्टिप्लाय केलं काही फरक पडतो का? पण 0ने केलं तर फरक पडेल ना. मग मला स्टॉप कुठं करायचं, ही कंडिशन मिळाली बेस केस. समजलं ना तुम्हाला. इथं मी जर 0नी मल्टिप्लाय केलं तर 0च रिझल्ट येणार. जसं की सममध्ये मी काय केलं होतं, मल्टिप्लिकेशन करताना तो जो कोड आहे त्याच्यात एक चेंज करायचं की मल्टिप्लिकेशन करायचं फक्त, आणि बेस केस आपल्याला बदलायची काय की तिथं रिटर्न 0 करत होतं. नंतर मी 1 नम इक्वल टू 1 झाल्यावर रिटर्न 1 केलं. तर सेमच आहे, फक्त थोडासा चेंज करायचं तिथं. एल्स तुम्हाला काय करायचं इथं, एल्समध्ये काय करायचं तुम्हाला, रिटर्नमध्ये काय करायचं आहे सांगा, थोडं सांगा. नम × फॅक्टोरियल नावाचं जे फंक्शन आहे, सेम आपलं जे वरती फंक्शन आहे, रिकर्सिव्ह कॉल द्यावा लागेल ना. मग सेम फंक्शनला कॉल करतोय. फॅक्टोरियल ऑफ काय करावं लागेल तुम्हाला, नम -1 आपल्याला करावं लागेल. काय करावं लागेल, नम -1 करावं लागेल. हे समजलं काय केलं मी, नम -1. आता नेक्स्ट काय करायचं मला, या फॅक्टोरियलला इथं कॉल करायचं आहे. काय करायचं आहे, फॅक्टोरियलला कॉल करायचं आहे. याच्यात काय पास करेल मी, 5 पास केलं. आता इथं जे मी लिहितोय ना या गोष्टीकडे लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअल रिकर्शन कसं वर्क करते ती गोष्ट समजा. सगळ्यात पहिले काय केलं तुम्ही, सगळ्यात पहिले काय गेलं तुमचं, 5 गेला. कुठं गेला, इथं 5 गेला. इथं आल्यानंतर त्यांनी चेक केलं की 5 = 0 आहे का नाही, ऑर 5 = 1 आहे का, नाही आहे. ऑरमध्ये दोन्ही कंडिशन चेक करावं लागतं ना. तसं अँडमध्ये जर पहिली फॉल्स झाली दुसरी चेक करतो का आपण, नाही. तर इथं काय झालं, रिटर्न 1 होऊ शकतो का, नाही, रिटर्न तर 1 नाही होणार. मग काय होईल तुमचं की नम, इथं काय होईल तुमचं, इथं लिहूनच देतो मी, नम × काय फॅक्टोरियल ऑफ काय केलं आहे आपण, नम -1. इथं काय आलं, नममध्ये सगळ्यात पहिली व्हॅल्यू 5. 5 × फॅक्टोरियल ऑफ नम -1 म्हणजे काय रे, नम -1 म्हणजे फॅक्टोरियल ऑफ काय झालं, फॅक्टोरियल ऑफ नम -1 म्हणजे किती, 5 - 1 झालं ना. नंतर काय केलं मी, हा 4 गेला, 4 = 0 होतं आहे का, 4 = 0 होतं आहे का नाही, 4 = 1 होतं आहे का नाही. मग इथं रिटर्न होईल काय, 5 × 4 × फॅक्टोरियल ऑफ काय होईल तुमचं, 4 - 1 म्हणजे काय
3 वरती गेला काय गेला तुमचं 3 गेला. मग इथं काय होईल तुमचा 5 इंटू 4 इंटू 3 इंटू फॅक्टोरियल ऑफ काय होईल तुमचा फॅक्टोरियल ऑफ 2 होईल तुमचा. परत काय होईल तुमचा 5 इंटू 4 इंटू 3 इंटू आणि 2 इंटू काय होईल तुमचं फॅक्टोरियल ऑफ 1. मला सांगा 1 व्हॅल्यू गेली फॅक्टोरियल 1 नावमध्ये 1 गेली, पण इथं नाही होत, पण इथं होत आहे ना ट्रू. मग रिटर्न काय करून द्यायचं तुम्हाला. मग याच्या जागी काय आलं तुमचं रिझल्ट रिटर्न होईल ना पूर्ण. आता 1 मल्टिप्लाय होऊन रिझल्ट काय होणार तुमचं 120. म्हणजे तुम्ही इथं याला प्रिंट केलं तर काय येणार तुमचं रिटर्न काय होणार तुम्हाला इथं व्हॅल्यू 120. याला प्रिंट केल्यावर काय व्हॅल्यू होणार तुमचं 120. ही गोष्ट जी लिहिली ना मी सेम मागं पण तीच वर्क होत होती ना. सम ऑफ एन नॅचरल नंबरला 5 4 3 2 1 आणि सेम काय होत होतं कॉल होत होतं. समजलं. हे जे मी लिहिलं आहे ना याचा एक तर फोटो काढून घ्या तुम्ही, म्हणजे तुमच्या गोष्टी जास्त लक्षात राहतील की रिकर्शन ॲक्च्युअलमध्ये वर्क कसं करते. समजलं कसा रिझल्ट आला रिकर्शन. समजलं काय समजलं समजे काय रिकर्शन कसं वर्क करतं हे समजणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्ही एक गोष्ट समजली तुम्हाला रिकर्शन समजलं. आता फॅक्टोरियलचं कोड आपण काय करू एक्झिक्यूट करू. मेन म्हणजे काही लोक आधी कोड करतात आणि नंतर 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 काय करता की समजावून सांगता. पण माझं थोडं गणित उलटं आहे. मी आधी समजावून सांगतो आणि नंतर कोड करतो. कारण आपल्याला पहिल्यांदा सवय लागली ना की मॅथमध्ये आपण काय करतो रिटर्न गोष्टी काय करतो आधी राईट करायचं. तर पहिल्यांदा प्रोग्रामिंगमध्ये इंटरेस्ट बनवण्यासाठी डायरेक्ट मी जर कोड करायला गेलो ना तर जे आहे ते तुम्ही सुद्धा म्हणशाल काय शिकवते म्हणजे मी डायरेक्ट टाईप केलं तर तुम्हाला आधी त्या गोष्टी लिहून सांगितल्या नंतर इम्प्लिमेंट केलं ना अजून जास्त कळतं. आता काय करतो मी नेक्स्ट की एक फंक्शन बनवतो. काय नाव दिलं होतं आपण मी थोडंसं इझी नाव देतो फॅक्ट नावाचं एक इझी नाव देतो आणि त्याच्यात काय पास करतो नमच्या ऐवजी एन घेतो मी. चालेल. नंतर काय इथं केलं इफ एन इक्वल टू काय आला 0 और तुमचा एन इक्वल टू काय आला 1 आला. तर तुम्हाला काय करायचं ही बेस केस काय करायचं तुम्हाला याला बेस केस म्हणतो ना आपण. रिटर्न काय करायचं तुम्हाला 1 करायचं आहे. अदरवाईज एल्समध्ये काय करायचं होतं आपल्याला एल्समध्ये काय करायचं होतं रिटर्न एन इंटू काय करायचं तुम्हाला फॅक्टला कॉल करायचं आहे आणि n-1 आलं ना. आणि नंतर काय करायचं आपल्याला त्या फॅक्टला इथे कॉल करायचं. याच्यात काय पास करायचं तुम्हाला 5 तुम्हाला पास करायचं. तुम्हाला जो नंबर घ्यायचा युजरकडून तो घ्या आणि मग टाका तरी चालतं ते आलं ना. पण याला मला प्रिंट पण करायचं तिथे काय करेल मी सिम्पल इथं प्रिंट पण करून दे. काय करेल प्रिंट पण करेल. इथं काय केलं मी प्रिंट केलं. याला रन केलं मी. रन केल्यानंतर तुम्ही बघा काय झालं 120 आला का. 6चं फॅक्टोरियल माहिती का तुम्हाला किती 720 महिन्यामध्ये आलं ना. तर हे झालं तुमचं काय रिकर्शन कसं वर्क करतं मला नाही वाटत तुम्हाला परत सांगण्याची गरज आलं ना. समजे.